थँक यू टीचर. हॅलो. खोंडवाडा खोंडावाडी टीमला 2 धाब्याची पेनल्टी असेल. ड्रेस कोडची पेनल्टी असेल, लक्षात ठेवा.
13 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो माईक चेक. वीस.
3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. थँक्यू डीजे. यस, थँक्यू. 31 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. यावेळेस दांडी गोल होती. फलंदाज बाद गणेशला मात्र परतावं लागेल. पहिला हादरा टीम शील संघाला गणेशच्या स्वरूपात. येस, कमॉन. अजय. येस, थँक्यू. न्यू बॅट्समॅन अजय मैदानामध्ये. न्यू कॅन्डिडेट पाहायला मिळतोय अजयच्या स्वरूपात. 31 धावेवरती पहिला झटका मात्र मिळाला आहे टीम शील संघाला. लो स्कोर मॅच पाहतो मैदानामध्ये. लो स्कोर सामना. 31च धावा धावफलकावरती आहेत. चला पंच सामना चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. आधीच आपल्या सामन्यांना खूप उशीर झाला आहे. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 32 धावा शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आणि या षटकातील गोलंदाज निखिल याचा. शेवटचा चेंडू इथून निर्धाव टाकला जातोय.
तर आपण जाऊया सामन्याच्या दिशेने. खरं तर आपण बघू शकतो मैदानाच्या मध्ये भरपूर स्ट्रॉंग लेवलची मॅच आहे आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकतो पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण नक्कीच शीळ संघाला बघितलं. त्यांनी मात्र नक्कीच बघायला गेलं तर समोर 35 धावेचं आव्हान पेनल्टी ऍड करून चेस करत असताना खोंडावाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. विनंती असेल सालोक टीमचे कर्णधार आणि त्यानंतर मालवाडी संघाचे कर्णधार की आपण त्वरित यायचं नाणेफेक केला जातोय. भरपूर चांगलं वातावरण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता इथे आपल्या सर्वांच्या भेटीस अजून एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळते या मॅचची. तिकडे मैदानाच्या आतमध्ये खोंडावाडी संघ मात्र 35 धावेचं लक्ष चेस करत असताना पाहायला मिळेल आणि या टीमची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघू शकताय. साहिल आणि रोहिदास हे दोन खेळाडू मैदानाच्या मध्ये मात्र नक्कीच लक्ष चेसिंग करण्यासाठी पाठवले गेलेत आणि त्यानंतर बॉलिंग मार्क वरती तिकडे या मैदानाच्या आतमध्ये शीळ संघाकडून गोलंदाजाचं नाव काय आहे? गणेश हा गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण सध्या तरी गोलंदाजी करत असताना बघतोय. दुपारचं सत्र संपूर्ण जात चाललंय. जवळपास आपण बघू शकतो आता इथे सध्या तरी 3 वाजून गेली आहेत आणि मैदानाच्या मध्ये आता सध्या ही खूप चांगली सुरेख लेवलची मॅच आपण बघू शकतोय आणि श्री गणेश क्रिकेट संघ वाकस आयोजित हा भव्यदिव्य स्वर्गीय हरी मिरकुडे स्मृती चषक 2025 ची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटूया. जाऊया सामन्याच्या दिशेने. मैदानाच्या मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये बघायला भरपूर मजा येत असते आणि आता मैदानाच्या मध्ये तुम्हाला सर्वांना अगदी येणारे 24 चेंडू आणि या 35 धावा सांगून जातील की मैदानाच्या आतमध्ये काय होईल. साहिलला आपण स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना बघायला आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहिदास आहेत. मॅच खूप चांगली होईल यात मात्र तरी शंका नाही आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कमकुवत रन्स बनवल्यात परंतु त्या लक्ष नक्कीच या धावेचं डिफेंड देखील करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये शीळ संघाला. चला पण अधिक वेळ घेऊन द्यायचा नाही आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. चला पुन्हा एकदा विनंती असेल मालवाडी संघाचे कर्णधार आणि साळुक संघाचे कर्णधार की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. इनिंग संपायच्या आतमध्ये आपण लवकर यायचं नाही तर पेनल्टी तुम्हाला घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. इथे सध्याच्या स्थितीला अगदी 35 धावेचा आव्हान आणि पहिल्याच बॉलवरती बघायला गेले तर फलंदाज पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये तुटून पडत असताना पहिला चेंडू पाठवून दिलाय फलंदाज साहिलनं. आपल्या बॅटमधून सीमा पार मिळाल्यात. पहिल्या चेंडूवरती सुरुवात दमदार या 4. चांगला फटका आला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा लागल्यात. बॅटिंग करत असताना इथे मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या सध्या तरी खोंडावाडी संघाचा इथे हा चेंडू आपण बघू शकतो. लोब फुल टॉस होता. हेलिकॉप्टर लँड करायचा होता परंतु तिकडे कनेक्शन कळता आलं नाहीये फलंदाज साहिलला आणि मैदानाच्या आतमध्ये हा दुसरा चेंडू मात्र डॉट. डॉट बॉल टाकलाय मैदानामध्ये गणेशच्या गोलंदाजानं. सुरेख चांगलं क्रिकेट इथे खेळलं जात आहे आणि याच मैदानाच्या आतमध्ये तिसराही चेंडू मात्र गणेश तिथे खेळपट्टीवरती सुरेख टप्प्यावरती फॉलो करत असताना इथे नजरत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती त्याचा दर्जा दाखवला होता परंतु तदनंतर गोलंदाजाने देखील त्याने 2 चेंडूवरती त्याचा दर्जा पेशकश करून दाखवलाय. हो यॉर्कर टाकला. इथे मैदानाच्या आतमध्ये रन्स घेण्याचा प्रयत्न धोका आहे आणि इथे काय घडेल हाणा करता मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल नक्कीच इथे सध्याच्या सिच्युएशनला मात्र अगदी पंच तिकडे काय डिसिजन घडलाय आणि यस तिकडे पंच मात्र नक्कीच फलंदाजाला मिडल स्टिक वरती सापडवत आहेत आणि फलंदाजी ते बाद होतोय.
थँक्यू सर. 4 धावेवरती असताना मात्र इथे कोंडावाडी संघानं पहिला विकेट खोललाय. मैदानाच्या मध्ये फलंदाजी करण्यासाठी आता रोहित दाखल झाली आहेत. नॉस ट्रॅकर एंडवरती आपण सध्या तरी बघू शकतोय थेट रोहिदासला. आणि मैदानामध्ये गणेश हा गोलंदाज मात्र प्रचंड चांगला लेंथमध्ये बॉलिंग फॉलो करत असताना मैदानामध्ये आपण बघताय सध्या तरी. हो यावेळेला मात्र रोहितच्या बॅटमधून चांगलासा फटका, टायमिंग चुकलाय तिकडे मैदानाच्या आतमध्ये झेलबादची संधी निर्माण झाली होती, परंतु ती संधी इथे पकडता आली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट. एक सिंगल नक्कीच त्या चेंडूवरती मिळाली जाते. या दाफलकावरती थोडासा चेंज झाला आपण बघू शकता. आता 5 धावा दाफलकावरती खोंडावाडी संघाच्या या स्कोरबोर्डवरती लागल्यात. तिकडे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण भरपूर मोठं घमासान रमलेलं बघतोय, पण हे घमासान कुठपर्यंत पोहोचेल हे देखील बघायचं आहे सर्वांना. तसं पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ही मॅच भरपूर स्ट्रॉंग होत चालली आहे. बॅटच्या समोरचा बॉल रोहित दास साठी आणि रोहित दासच्या बॅटमधून आलाय. यस, साऊंड सिस्टम, बॅटचा फेस खुला, मैदानाच्या आतमध्ये मोका भेटलाय, त्या मोक्यामधून लावलाय हा खणखणीत षटकार. थँक्यू टीचर. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रोहित दासच्या बॅटमधून षटकार आणि स्कोरबोर्डवरती इथे आता सध्या खोंडावाडी संघ मात्र नक्कीच 1 विकेट खोत असताना 11 या दाफलकावरती पोहोचली आहे. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. तिकडे मात्र सध्या तरी शीळ संघावरती मात्र मोठं दडपण टाकलं गेलं आहे. आणि नुकतंच आपण बघाल आमच्या वाकसवाडी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आपण बघू शकतोय. थेट सन्माननीय आदरणीय नक्कीच बाळूजी हिलम इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. लक्ष 35 धावेचं चेस करत असताना खोंडावाडी संघ आणि गोलंदाजी करत असताना डिफेंड करत असताना या 35 धावा शीळ संघ आपण बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यात. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात. हो या क्षणाला मात्र दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल तिकडे फेकलाय. मैदानाच्या आतमध्ये भन्नाट चांगला टप्पा यूज केला गोलंदाजानं. डॉट. बरोबर या षटकामध्ये हा गोलंदाज मात्र सध्या तरी मॅचला थांबवण्याचा प्रयत्न करेल. जशाच असे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दिलं जातं. या मॅचमध्ये प्रॉपर चांगल्या टच मधून ही निर्णायक लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी स्ट्रॉंग झोन होत मध्ये जात असताना आपण बघू शकाल. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे गोलंदाजाने निर्धारित टाकलेत आणि त्यानंतर अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये या क्षणी मात्र फेकत असताना मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज. वारंवार इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र आता नक्कीच खोंडावाडी संघावरती प्रेशर बनेल, कारण तिकडे मैदानाच्या आतमध्ये परस्पर आपण बघू शकतोय शीळ क्रिकेट संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतेय. खास करून हा गोलंदाज सलगचे 3 चेंडू डॉट फेकतोय आणि समोर आता प्रेशर. रोहित आहे स्ट्रायकर एंडला. इथे हा चेंडू खेळपट्टीवरती पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला बॉलला पकडून फेकलं आणि तिथे आता मैदानामध्ये फलंदाज रोहितनं मिळवली एक सिंगल. स्ट्राईक मात्र आता रोहिदासकडे येते आणि इथून आता या सिंगलने स्कोरबोर्डवरती 12 धावा पूर्ण होतील. घरघोसपणे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा महासंग्राम मात्र नक्कीच रंगलेला आहे आणि या मॅचमध्ये आता हळूहळू नक्कीच रंगात निर्माण होत चाललेले आपण बघतोय. लो स्कोरिंग सामना आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस अनेक वेळा अशाच होतात आणि मैदानाच्या आतमध्ये ही देखील लढीत कदाचित त्याच क्षेत्रामध्ये नक्की झुकत चाललेले आपण बघा. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑफ पुल बॉल झाला. आता इथे सक्सेसफुल गोल मिड विकेट स्वरलेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. फलंदाज रोहित दासच्या बॅटमधून षटकार. थँक्यू डिझे.
षटकार आलाय महत्वाच्या क्षणाला. रोहिदासच्या बॅट मधून आता स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा खोंडावडी संघ आपण बघू शकतोय 18 या धावसंख्येवरती पोहोचली जाते आणि रोहिदास हा फलंदाज 2 चेंडू 12 या धावेवरती खेळतोय. खोलबट्यापासा बॉल चांगलासा सन्मानित केला जात आहे. सॉफ्ट हँडेड ना चेंडू मात्र पुश केला गेला, ढकलला गेला. मिड विकेटला क्षेत्र आली आहेत. बॉलला पकडून फेकलं. रोहिदासच्या बॅटमधून मात्र खेळपट्टीवरती या बॉलवरती मिळत आहेत 2 धावा. अशा प्रकारे या मॅचमध्ये 2 षटकं संपतायत आणि चेस करत असताना 35 धावेचं लक्ष आता इथे खोंडावाडी संघ आपण बघू शकतोय. 2 ओव्हरमध्ये 1 लॉस 20 या धावफलकावरती. उरलेले 21 षट आता इथे 12 चेंडू आणि 15 धावेस आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 धावा स्कोरबोर्ड वरती बनल्यात. स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 12 चेंडू आणि इथे मात्र जिंकण्यासाठी आता 15चं समीकरण आहे. स्ट्रायकर रेंडला मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण रोहितला बघाल आणि शील्ड संघाकडून मात्र तिसरा स्पेल टाकण्यासाठी कुणाल हा गोलंदाज मात्र इथे मैदानाच्या मध्ये तयार झालेला आहे. कुणाल मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. फुल लाईनचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र तिकडे आपण सध्याच्या घडीला बघू शकतोय नक्कीच बीट झालेत आणि मैदानामध्ये कुणालचा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये अशाच प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल कारण ज्या वेळेला सर्व काही संपून जात असतं त्यावेळेला मात्र प्रत्येकाला नव्याने पेटून उठावं लागत असतं आणि इथे पेटून उठावं लागेल कारण प्रश्नशील गावाचा आहे आणि जिंकण्याचा देखील आहे आणि मैदानामध्ये सध्या नक्कीच गावासाठी हे प्रत्येकाला करावं लागतं आणि इथे मैदानाच्या आतमध्ये तो खेळ आणि तोच क्रिकेट खेळावा लागेल. इथे हा चेंडू पडल्यानंतर मग मात्र इथे फलंदाज बीट जरूर झाला होता परंतु हा चेंडू सेफ झोनला सोडतोय आणि ऑफिशियल पंच मात्र इथे दंडित करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाज कुणालला. दाफल कबड्डी थोडीशी गती बनली आहे. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तिकडे सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिकला सोडतोय आणि पंच पुन्हा एकदा वळतायत हा एक्स्ट्रा बॉलचा सिग्नल घेऊन. मॅच असं वाटत होतं की नक्कीच वारंवार चेंज होईल पण इथे आता हा गोलंदाज सध्याच्या स्थितीला नक्कीच खूप खराब टप्पे यूज करतोय आणि मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी फक्त 13ची आवश्यकता आहे खोंडावाडी टीमला. फुल लाईनचा बॉल स्ट्रेट एरोला चांगलासा फटका. रोहित खेळतोय तिकडे मैदानाच्या आतमध्ये समाधान आखलंय फलंदाज रोहितनं या चेंडूवरती एकाच धावेवरती आणि इथून स्ट्राईक आता मात्र रोहितदासच्या बॅटला मिळतीये. रोहितदास जर बघायला गेलं तर वैयक्तिक 3 चेंडू 14 वरती फलंदाजी करतोय आणि आता टीम इथे खोंडावाडी संघ 23 वरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी इथे मात्र सध्या तरी आता 12 धावेची गरज आहे. बारा धावेची गरज आहे. स्ट्रायकर एंडला रोहिदास फलंदाजी करतोय. फटका तिकडे मैदानाच्या आतमध्ये आकाशात खेचला. क्षेत्ररक्षक आलेत मिड ऑफला. त्याने टिपल्या मैदानाच्या आतमध्ये हा झेल आणि तिकडे वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. याला म्हणतात स्वतःचं टॅलेंट कसं पाहिजे तर असं पाहिजे. वाह इम्प्रेस करून सोडलाय. थँक्यू डिझाय. चला बॅट्समन लवकर जायचंय मॅच मध्ये. आता इथे सध्या तरी थोडंसं वेगळं चित्र बदललं जाईल कारण दुसरा खेळाडू इथे मात्र खोंडावाडी संघ गमवती आहे आणि मॅच मध्ये इथून आता नक्कीच इक्वेशन थोडंसं चेंज होत चाललंय.
इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला नक्कीच एक विकेट मिळाली आहे शील्ड टीमला, परंतु तिकडे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये समोर सागर आहे डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय। पहिल्या फेरीची मॅच आपण बघतोय, क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश केलेला आहे तो म्हणजेच थेट सारसई ब या संघानं। इथे मात्र मैदानामध्ये सागर फलंदाजी करतोय, लाऊड अफील तिकडे पंचांवरती थोडंसं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय आणि इथे आता मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू गोलंदाज कुणाल मात्र इथे डॉट टाकतोय। मॅच इथून आता वळण घेते थोडंसं काय होईना, परंतु कारण सध्या तरी हा कुणाल मैदानाच्या आतमध्ये षटक थांबवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला। ते म्हणजेच या मॅच मध्ये आपण बघू शकतोय खोंडावाडी संघाला 23 तर धावा लागल्याच दाफलकावरती, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये आता दबाव आणि प्रेशर टाकले शीळ संघानं। फुल लाईनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केला, दुसरीसाठी प्रयत्न होतोय, चान्स आहे कदाचित मॅच मध्ये थोडंसं क्लोज मामला बनेल, पण पंच जागेवरती स्थिर आहेत आणि अशा प्रकारे आता इथे पंचांनी मात्र नक्कीच फलंदाज बाद आहे असं घोषित केलंय। 1+1 विकेट असा सिग्नल। थँक्यू डिझर। चला क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचं लगेच शीळ संघाला विनंती असेल। इथे रनआउट साठी रिव्ह्यू दिला जाणार नाहीये मित्रांनो, त्यामुळे पंचांचा निर्णय तुम्हाला अंतिम घ्यावाच लागेल। फलंदाज इथे बाद असतील या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला, बॅट्समन इथे बाद झालाय आणि मॅच मध्ये आता इथून पुन्हा एकदा रंग 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 भरले जात आहेत, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये ही षटक सध्या तरी खूप चांगल्या क्षेत्रातून फेकत असताना गोलंदाज कुणाल 24 धावा दाफलकावरती मैदानामधून मात्र नक्कीच बाहेर पडला। फलंदाज आता त्यानंतर दाखल होतोय विनायक, हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी। पंच षटक संपले का? पंच एक चेंडू शिल्लक आहे, एक बॉल शिल्लक आहे पंच, 2 व्हाईट बॉल टाकलेत, एक बॉल प्रथमतः डॉट आलाय पहिला, 2 चेंडू लागोपाठचे व्हाईट आहेत, चौथा चेंडू आपण बघा एक सिंगल आली आहे, एका बॉलवरती विकेट आहे, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1+1 म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे पंच इथे। इथे आपण बघू शकतोय उरलेले सध्या तरी 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये पहिला चेंडू डॉट आहे, दुसरा चेंडू व्हाईट, तिसरा चेंडू व्हाईट, चौथा चेंडू सिंगल, पाचवा चेंडू LBW ची विकेट आली आहे, लेग बी 4 ची विकेट आणि त्यानंतर आपण बघाल डॉट बॉल, पुन्हा 1+1 म्हणजे एक विकेट एक सिंगल, म्हणजे 5 चेंडू झाली आहेत, 7 एकूण चेंडू टाकले आहेत, त्यामध्ये 2 चेंडू व्हाईट आहेत आणि 5 चेंडू झाले आहेत। इथे मात्र सध्या तरी 24 धावा दाफलकावरती लागल्यात, मॅच मध्ये अजून देखील कॉम्बिनेशन जवळ आले, 7 बॉल 11 ची गरज सामना जिंकण्यासाठी सध्याच्या घडीला। या मॅच मध्ये आपण बघाल फलंदाजी करत असताना खोंडावाडी संघाला, शीळ संघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये हा सामना परफेक्टली थांबून ठेवलेला आपण बघतोय। हो इथे टाकले, हा चेंडू चांगलासा फटका तिकडे मैदानाच्या आतमध्ये फाईन स्वेरलेकला फिल्डर मौजूद राहिलाय, बॉलला अडवलं जात आहे तिकडे खेळपट्टीवरती, मात्र या चेंडूवरती भेटेल एक सिंगल। पंच दाखवतात की इथे षटक संपलंय आणि आता इथे उरलेले इक्वेशन शेवटचे 6 बॉल आणि 10 धावेची गरज, शेवटचे 6 चेंडू 10 ची गरज, 25 धावा या दाफलकावरती लागल्यात मॅच मध्ये। आता इथून मात्र सध्या नक्कीच हे इक्वेशन कठीण की सोपं हे मात्र येणारी वेळच सांगून जाईल।
चला पुन्हा एकदा कॉलिंग असेल तर म्हणजेच सालोक संघाचे गडदार आणि मालवाडी संघाचे गडदार की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे लवकर. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज. सहा बॉल 10 धावा रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सोनू हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. स्ट्रायकर एंडला डावखुऱ्याचा फलंदाज आपण बघाल सध्या तरी बॅटिंग करतोय. सागर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. सामना खूप स्ट्रॉंग राहिलाय. ओ मागे सरकून चांगलाचा फटका इनसाइड आउटला नजराना पेश केला आणि हा चेंडू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायकनं पाठवून दिला सीमा पार. इथे मैदानाच्या आतमध्ये संकटामध्ये सावरलाय हा खणखणीत चौकार. थँक्यू डिझाय. इथे टॉस केला जातोय. सालोक विपक्षात मालवाडी या दोन संघादरम्यान पुढची मॅच आहे आणि या मॅचचा टॉस इथे केला जातोय. चालू मॅच मात्र इथे मैदानाच्या मध्ये आता हळूहळू का होईना परंतु नक्की जवळ आणली गेली आहे फलंदाज विनायकने कारण चौकार मारलाय आणि इथे मात्र आता सध्याच्या स्थितीला आपण बघू शकतोय जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. हो लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न तिकडे मैदानाच्या आतमध्ये सुरेख चेंडू टाकत असताना सोनूला बघाल इथे मैदानाच्या आतमध्ये सोनू टाकतोय हा चेंडू. तिथे मी इथे एक सिंगल. आता जिंकण्यासाठी पुन्हा एकदा इक्वेशन चेंज झालाय. शेवटचे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. तीस धावा धाफलकावरती लागल्यात. कठीण धावफलक मात्र सध्या तरी ठरलं जातं या मॅच मध्ये तिथे सध्याच्या स्थितीला खोंडावाडी संघाकरिता कारण तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय शीळ संघाने मात्र या सामन्याला भरपूर नक्कीच जिवंतपणा भरलेला आपण बघतोय. जवळपास हा सामना जवळच येत चाललाय पण मैदानाच्या आतमध्ये ही मॅच सध्या तरी नक्कीच पलटू शकेल का शीळ संघाकरिता कारण सध्या 4 बॉल 5 धावेची गरज आहे. तिकडे मैदानामध्ये समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना रोहित या फलंदाजाला आपण बघतायत. रोहित साठी लोब फुल टॉस टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सिग्नेचर बनवलंय चांगलं आणि हा चेंडू रोहितनं पाठवलाय स्वरलेगला सीमा रेषा पार आल्यात या क्षणी 4. थँक्यू डिझाय. 34 धावा स्कोरबोर्ड वरती बनल्यात मॅच मध्ये. आता इथे जिंकण्यासाठी अजून देखील आपण लक्ष टाकलं तर नक्कीच 1 धावेची गरज. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी खोंडावाडी संघाला सामना असं वाटत होतं की नक्कीच शीळ संघ जिंकेल पण इथे आता थोडंसं दृश्य वेगळं बनलंय. 3 बॉल 1 ही एक सिंगल इथे होईल का आणि या दरम्यान डिलिका टच थांबून खेळत असताना थर्डमॅनला मिळवली ही सिंगल. सामन्यामध्ये जल्लोष पेटलाय. सामना जिंकलाय खोंडावाडी संघानं. अभिनंदन खोंडावाडी टीम परंतु भरपूर टफ दिली या मॅच मध्ये शीळ संघाने देखील त्यामुळे त्यांचे आम्ही कौतुक करू. आता जाऊया लगेच पुढच्या सामन्याच्या दिशेने. तिथे आपल्याला बघायला भेटेल सालोक विपक्षात मालवाडी या दोन संघादरम्यान अजून एक चांगली मातब्बल मॅच.